नमस्कार. माझ्या लहानपणची एक आठवण तुम्हाला सांगायची आहे. मी लहान असताना आम्ही ज्या कॉलनीमध्ये राहायचो तिथे एक रामदासी बुवा पांढऱ्या छाटीमध्ये आणि असे लांब दाढी असलेले सकाळच्या वेळी असं खणखणीत आवाजात आणि एकदम सुरेल असे मनाचे श्लोक गात गात यायचे. आणि हे श्लोक ऐकले ना की अगदी प्रसन्न वाटायचं आणि मी पटकन माझ्या आईकडून एखाद्या ताटलीमध्ये किंवा वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन धावत जायचो मी आणि त्यांच्या झोळीमध्ये ते तांदूळ टाकायचो आणि मग ते रामदासी बुवा त्यांच्या झोळीतले एक 2-4 दाणे माझ्या ताटलीत किंवा वाटीमध्ये परत द्यायचे प्रसाद म्हणून. वाल्मिकी रामायणातल्या बालकांडातला 4था सर्ग मला आठवतो, कारण या सर्गामध्ये वर्णन येतं ते कुश आणि लव अयोध्येतल्या रस्त्यांमधून रामायणाची ही कथा गात गात फिरतायत आणि त्यांच्या मागे अनेक लोक ही कथा ऐकण्यासाठी त्यांच्या मागे मागे चालतायत. आणि अशा पद्धतीचं हे गायन ऐकून खुद्द प्रभू श्री रामचंद्रांनी लव आणि कुश यांना त्यांच्या राजवाड्यात येण्याचं निमंत्रण पाठवलेलं आहे. मला फक्त एकच गोष्ट इथे सांगायची आहे की लहानपणचे ते रामदासी बुवा असतील ज्यांचे स्वर माझ्या कानावर पडले की मी हातामध्ये तांदळाचा वाडगा घेऊन त्यांचं दर्शन घ्यायला जायचो. आणि इथे लवकुशांचे सुरेल स्वर अयोध्यावासियांच्या कानावर पडत आहेत आणि हेच लक्षात घेऊन प्रभू श्री रामचंद्रांनी त्या दोघांनाही राजवाड्यामध्ये बोलवलं आहे. ह्या दोन्हीमध्ये एकच घटक जो आहे ना तो समान आहे, तो म्हणजे संगीत. लहानपणापासून आपल्या मनात एखादी गोष्ट किंवा एखादी आठवण अशी अगदी घर करून राहते, ती म्हणजे संगीत, आणि ती शेवटपर्यंत आपल्यासोबत असते.